ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यामध्ये येण्याची शक्यता। 42 कोटींचा मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचं भाग भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित। अजित पवार यांना कोण टार्गेट करतंय ते त्यांनी तपासावं, त्यांच्या मुलावर आरोप करणारे अजित पवारांच्या जवळचे गुलाबराव पाटलांचा मोठा दावा। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कठोर कारवाई करावी, पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा, शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेरील गस्त वाढवली। राज ठाकरेंना भीती आहे म्हणून की सत्ताधाऱ्यांना राज ठाकरेंची भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली, लवकरच स्पष्ट होईल, वडेट्टीवारांची टीका। जाणीवपूर्वक काही होत नाही, नेत्याला सुरक्षा देण्याबाबत समिती ठरवत असते, शिवतीर्थावरील सुरक्षेत वाढ केल्यावर संजय शिरसाट यांचं विधान। संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीमध्ये गंभीर बिघाड झाल्यामुळे संजय राऊतांचा 2 महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युतीबाबत कोणाशी चर्चा नाही, त्यामुळे मुंबईत सर्व जागांवर लढण्यासाठी आमची तयारी सुरू, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। मनसे युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। नाशिकमधील मनसेच्या बैठकीला काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही, बैठकीला कोण गेले असतील तर नोटीस पाठवणार, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्वाची असल्याचं सांगितलं, मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बावनकुळेंचं विधान। आगामी निवडणुकांमधील युतीबाबत समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा, नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का याकडे लक्ष। मतदार याद्यांमधील सगळ्यात मोठा घोटाळा, आशिष शेलारांच्या मतदारसंघात दुबार मतदारांमध्ये सर्वाधिक परप्रांतीय लोक, मनसेच्या संदीप देशपांडे यांचा आरोप। आशिष शेलार यांना दोष देण्यापेक्षा वरळीमध्ये लक्ष द्या, मतदार याद्यांमधील टीकेनंतर नवनाथ बन यांचं संदीप देशपांडेंना उत्तर। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुश्रीफांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार, मुश्रीफांनी भाजपच्या विरोधात मोठ बांधल्याचं चित्र। शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, शरद पवार आणि फडणवीसांमध्ये कालही 2 वेळा फोनवरून संवाद, MCA कार्यकारिणी निवडणुकीवरून घडामोडींना वेग। अमोल मिटकरींसह रुपाली ठोंबरे पाटलांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी, राष्ट्रवादीकडनं हिमलता पाटील, प्रतिभा शिंदे, सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नियुक्ती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।